त्या स्पीडनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं की हिंद केसरी पुसेगावची मैदानाची मानकरी आहेत. म्हणजे 1100 गाड्यात 1 नंबर केला. त्या हिशोबाने आपल्याला आपण अंदाज बांधू शकतो की गाडी नक्की कशी पळते ती. त्या आजारपणातून बाहेर निघून त्यांनी पहिलं मैदान ज्या दिवशी ऑपरेशन करून 30-32व्या दिवशी पळवला त्या दिवशी पहिल्या मैदानात 1 नंबर केला. म्हणजे एवढा त्यामध्ये चिवटपणा आहे. बल्लाळ सरांनी दुसऱ्या दिवशी येऊन त्याचे एक्सरे वगैरे काढले, त्याच्या बाकीच्या गोष्टी बघितल्या. कारण ते एवढी मोठी 6.5 इंचाची तार होती आणि त्या तारचा प्रभाव इतका भयानक होता की न सांगण्यासारखा तो होता. आणि त्यातून पण उठून मला वाटतं 26 जानेवारीला त्याचं ऑपरेशन केलं आणि 28 म्हणजे 1 महिना म्हणजे 30 दिवसानंतर त्यांनी राटणीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदर आणि म्हणजे त्यांनी दाखवून दिलं माझ्यावर किती शस्त्रक्रिया हो काय हो, पण मी तुमच्या दावणीला आलोय, मी तुमच्या पैसे आलोय, मी तुमचं नाव उंचवणार आणि उंचवत ठेवणार. खरं बघितलं तर आज सचिन आणि सर्जा म्हणजे सचिनची ओळख ही सर्जानीच करून दिली आणि सर्जा हा वेगाचा शेवट म्हणतो आपण. खरंच तो वेगाचा शेवट आहे आणि नेहमी दाखवून देतो ते की मी किंगच आपण बोलून गेलो तर हे काय वावगण आहे की 1 नंबर केल्यानंतर जेवढा चाहता वर्ग जवळ येत नाही तेवढा गट पास केल्यानंतर चाहता वर्ग सर्जापाशी होता आणि ती सर्जाची क्रेजच वेगळी आहे. सर्जा किंगच आहे. खरंच ते दोन्ही जोड कधीही पळल त्यावेळेस जेव्हा पळाली सर्जन सचिन त्यावेळेस गुलालालाच पात्र ठरलेले आणि गुरु शिष्याची जोडी अशी कायम गुलालात असते आणि अशीच गुलालात राहणार. लक्ष आणि सचिन काय ते त्याचं करल एवढं कौतुक कमीच आहे का तर आदत वयात दोन्ही हिंद केसरी. मला वाटतं वडकीला बी 2 नंबर केलता हिंद केसरीच्या मैदानाला आणि त्याच्यानंतर पुशेगावच्या हिंद केसरीला 1 नंबर केला. ही जोडच वेगळी आहे आणि ती जोड म्हणजे भूतोना भविष्याची जोड होणं मला तर शक्य वाटतं. ज्या वेळेस राहुल दादा सांगतील की आज बैल घेऊन यावं लागतंय त्या दिवशी मी त्यांच्यासाठी सचिन कधीही घेऊन यायला तयार आहे. खरंच माझी बी खूप इच्छा आहे पण योगायोग मला वाटतं 1 मैदानाला योग आलता पण परंतु तो मैदान कॅन्सल झालं. त्या पैरा झालेला सगळं पाक म्हणजे मथुर पण त्या दावणीला येऊन थांबलेला होता आणि अचानक एक म्हणजे त्या दिवशी मैदान ते कॅन्सल झालं. मोठ्या मैदानात पळणार होती जोड परंतु त्या दिवसापासून आणि त्याच्यानंतर 1 महिना आपल्या सचिनच्या शस्त्रक्रियेमध्ये गेला त्यामुळं त्या आता तो पायरा थोडासा पेंडिंग राहिला पण मी लवकरच दादांच्या पायऱ्यात वेगळा आहे. त्या नंदी बरोबर पळण्याचा आनंदच वेगळा आहे. हार असो जीत असो 1 नंबर असो नाहीतर काही असो पण त्या नंदी बरोबर पळण्याची मनापासून खूप इच्छा आहे आणि 100% पळताना दिसतो. मित्रांनो आज आपलं नशीब आहेत खरंच कारण का जे नंदी आपल्याला मुलाखत घेण्यासाठी भेटत नाही आणि ह्या जोडीने तर धुमाकूल घातला होता आदत वैदाचं येडा लक्ष आणि सचिन आणि आपण येडा लक्षाची मुलाखत घेऊन आलो आणि आपल्यासमोर आता सचिन आहे आणि त्यांचीसुद्धा मुलाखत जाणून घेऊया सचिनबद्दल आणि त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की ही जोडी कशी काय प्रसिद्ध झाली आणि कशामुळे. दादा नमस्कार. दादा आपलं नाव सांगा ना. चिन्मय बल्लाळ सातारा. दादा काय बोलायला आहे सचिन बैलाबद्दल. सचिन काय आदतमध्ये सचिनने नाव केलं. नक्कीच दादा सचिन आणि येडा लक्षा हा कसा काय जुलून आला योग आणि या एकत्र येऊन या दोन्ही जोडींनी धुमाकूल घातला तिथे काय म्हणाल कसं काय योग जुलून आला. ते दोघं भाऊ आहेत. ते एकमेकाला जमवून घेतात त्यामुळे काही विषय नाही. दादा नमस्कार. आपलं नाव सांगा ना. नमस्ते. नाव सांगा ना दादा आपलं. स्वप्नील स्पंदरे. दादा काय म्हणाल जेव्हापासून तुमच्या दावणीला सचिन आलाय सचिन आल्यापासूनच तुमचं नाव उंचावरती पोचून ठेवलं या नंदीने. नाही खरं तर एक जे हॉटेल सागर नातेपुते शाहिदबाई मुलानी यांचा खोंड आहे हा आणि डॉक्टर बल्लाळ साधारणतः एक 5-6 महिन्यापूर्वी खरेदी आहे. पावसाळ्यातच खरेदी घेतला आदतमध्ये घेतला होता. त्यानंतर 1-2 ठिकाणी थोडीशी गाडी फॉल झाली होती ह्याच्या गतीमुळे फॉल झाली. त्यानंतर ह्याच्या अंगातल्यामुळे ताकद लक्षात आल्यानंतर मग त्याप्रमाणे पैरे होत गेले
त्या हिशोबानं एक आदतची जोडी वडकीच्या मैदानात पहिल्यांदा पळाली. त्या ठिकाणी 2 नंबरची हिंद केसरीची मानकरी झाली होती. नक्कीच. पण बऱ्याच नंतर ते दोन्ही जोडी थोडं दिसणं बंद झालं, काहीतरी झालं होतं, काय म्हणाल? नाही, ते गाडी त्यानंतर पण 2-3 मैदानं पळाली, पण नंतर एक 2 महिने सचिन आजारी होता. पोटामध्ये लोखंडी एक रॉड होता, त्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते 2 महिने बैल विश्रांतीवर होता. आणि आता कसं व्यवस्थित आहे? आता एकदम फ्रेश आहे. त्यानंतर एक 5-6 मैदानं झाली कायम गुलालात. कायम गुलालात. हो. ही जोडी जेव्हा पळते येडा लक्ष आणि सचिन, तो कसा स्पीड लागतो आणि यांच्या स्पीड बद्दल काय म्हणाल? नाही, ती एक म्हणजे त्या स्पीडनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं की हिंद केसरी पुसेगावची मैदानाची मानकरी आहेत. म्हणजे 1100 गाड्यात 1 नंबर केला. त्या हिशोबाने आपल्याला आपण अंदाज बांधू शकतो की गाडी नक्की कशी पळते ती. दादा, मला वाटतं मी तुम्हाला एक प्रश्न विचार आणि तुम्हाला माहिती आहे का ती जोडी कोणते बघूया, कारण किती कानाकोपऱ्यात मुंबईची ती जोडी पण पोचली, बघूया. जसा येडा लक्ष आणि सचिन 3 फेऱ्यामध्ये कमाल करते, तसा बिनजोडला आपल्या मुंबईमध्ये अशी कोणती जोडी आहे जी तुम्हाला माहिती आहे जी कमाल करते? आता काय जग जाहीर आहे, भुंगा आणि सायराटची जोडी जग. काय बघा मित्रांनो, हे असं जोडी जेव्हा जोडी पराक्रम करते तेव्हा नक्कीच सोशल मीडियामार्फत असो किंवा त्यांच्या नंदीच्या पलाच्या जोरामार्फत असो ती जोडी नक्कीच लोकांच्या नजरेत येते. आणि आजचं नियोजन कसं काय झालं? आज दोन्ही नंदी इथे पण एकत्र नाहीत, पण वेगवेगळे दोघांना पैरे आहेत. मला वाटतं कोणासोबत याचा पैरा होता? सर्जा पंचम हिंद केसरीच्या अभिजित भाई यांच्या दावणीला आहे. हे नियोजन कसं काय झालं? नाही, ते काय आता म्हणजे सगळ्यात महत्वाचं सचिनचा पहिल्यांदा पहिल्या मैदानात 1 नंबर जो केला तो सर्जा बरोबर केला. म्हणजे आदत मध्ये सचिन आणि सर्जा पहिला 1 नंबर केला असेल तर सचिन आणि सर्जाने केला. त्यामुळे ती घरची गाडी असल्यासारखी आहे. आता जवळजवळ 4-5 मैदानं झाली पळाली, 3दा 1 नंबर केलाय आणि एकदा गाडी फायनलला कडण लागली होती. त्या ठिकाणी काहीतरी मला वाटतं 5 का 6 नंबर केला होता. नक्कीच. आणि आज येऊन सुद्धा त्यांनी गट पास केला. जेव्हा आपण एवढं लांब येतो आणि अपेक्षा घेऊनच येतो आणि आज गट पास केला या दोन्ही पठ्ठ्याने, काय म्हणाल? नाही, खूप समाधान. ती गाडी कसं आहे, आता गाडी आम्ही ज्यावेळी आणली त्यावेळेस गाडीनं कधीच मार खाल्ला नाही. त्या अपेक्षेनं आम्ही आज जवळजवळ 300 किलोमीटर आलोय. आम्हाला पण तीच अपेक्षा होती की नक्कीच काहीतरी 100% घडेल. त्या हिशोबाने नियोजन केलं होतं. बैल परवा संतोष शेटकर त्यांच्या गोट्यावरती उतरलेत, दोन्ही पण, सर्जा पण आणि सचिन पण, आणि त्यांच्याच नियोजनात आज इथे पळाले. नक्कीच. आणि आता तुम्ही 3 फेऱ्याला तर मुंबईला आलात, म्हणजे कर्जत साईडला, आणि बिनजोडला सचिन पळताना दिसेल का आपल्याला? नाही, अजून तर काय नाही नियोजन. भविष्यात काय झाली जमले एखादं काय ज्यावेळेस होईल शर्यत त्यावेळेस मैत्रीपूर्ण शर्यती होतील, त्या हिशोबाने होईल नियोजन. आज बघा मुंबईमध्ये सुद्धा 3 फेऱ्याचं मैदान होताना दिसतोय आणि चांगलं मोठ्या बक्षीस, म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांना काही नाही, पण ज्यांच्याकडे नाही एक थार सुद्धा भेटू शकते. थारचं आयोजन केलेलं आहे. आयोजन नियोजनबद्दल काय बोलेल इथल्या? नाही, मस्त, एकदम सुंदर पळण्यासारखी फाटी आहे. मैदान पण एकदम पटांगण आहे, भरपूर आहे, त्यामुळे काय अडचण नाही. आयोजकांनी पण व्यवस्थित मैदान चालवलं. दादा, त्याच्या पोटात जेव्हा रॉड होतं तुम्ही म्हटलं होतं, तो दिवस कसा होता? बघा, जेव्हा आपल्या नंदीला काही दुखापत होतो तेव्हा काय होतं, ज्यावेळेस आपण बैल सांभाळतो त्यावेळेस ज्यावेळेस बैल आजारपणातून जातो ना त्यावेळेस त्या वेदनात फक्त तो बैलगाडी मालकच समजू शकतो. बरोबर. तो एक वेगळा म्हणजे सगळ्यात वेगळा अनुभव होता तो. त्या अनुभवातून म्हणजे त्या आजारपणातून बाहेर निघून त्यांनी पहिलं मैदान ज्या दिवशी ऑपरेशन करून 30-32व्या दिवशी पळवला, त्या दिवशी पहिल्या मैदानात 1 नंबर केला. म्हणजे एवढा त्यामध्ये चिवटपणा आहे त्या बैलामध्ये, मानलं पाहिजे. म्हणजे संघर्षातून तो बाहेर आला. म्हणजे बघा ना, जेव्हा नंदी आपली दोन्ही जी जोडी होती ती तुफान धुमाकूळ घालत असते आणि धुमाकूळ घालत असताना असं काही घडतं आणि आपला नंदी 2 महिने घरी बसतो, तेव्हा ऑब्विसली जो आपल्या जीवाला लागणारच, ज्याला आपण घडवलंय आणि त्याने नाव उंचावरती पोहोचवलंय, तर त्याच्यासोबत असं व्हावं नाही असं प्रत्येक मालकाला वाटतंय. ती काय, तो ज्यावेळेस घरी होता त्यावेळेस प्रत्येक मैदानात त्याची उणीव बसत होती. ती उणीव त्याने बाहेर आल्यानंतर पहिल्याच मैदानात बोलून निघली, काढली. आज शाहिद भाई जिथे सचिन भाईला मालक आहेत, माझ्याकडे. बोला ना. नमस्कार दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. तुमचं नाव तर सर्वांना द्यायचं आहे, माहिती आहे, पण तरी पण सांगा. मी शाहिद मुलांनी नातपुते, सचिन हिंद केसरी सचिनचा मालक. दादा, काय बोलाल या सचिन बद्दल? बोलावं तेवढं कमी आहे. आणि आम्ही मुंबईचे, आम्ही सतत तिथे नसतो, पण आम्ही चर्चेत होतो की येडा लक्ष आणि सचिन या आदत वयातच तिथे धुमाकूळ घातलेलं. म्हणजे इथे नामवंत जसा बकासूर झाला, तिकडे लखन झाला, खूप सारे नंदी म्हणजे आहेत, आणि आपल्या मुंबईचे मथुर झाला. याच्यामध्ये जेव्हा आदत वासरू दोन्ही जे नावरूपाला येतात, पुढे येतात, तर कसं वाटतं? कसं? आणि ते तुमच्या दाराला लक्ष्मी लागली. खरंच मी माझं भाग्य समजतो
की माझ्या एक घरी म्हणा किंवा माझ्या दावणीला एक इतकी म्हणजे सोन्यासारखी लक्ष्मी माझ्या दारात आहे. आणि खरंच मी सचिनचा प्रथमतः ते ऋणी आहे. का तर एवढं चांगली वस्तू एक नंदी माझ्या दावणीला एक आहे. आणि आज सचिनचं करल इतकं कौतुक कमी आहे. सचिनने ज्या काही गोष्टी आज करून दाखवल्या किंवा सचिननं ज्या काही गोष्टी आज दाखवून दिल्या की आजारपणातून उठून आज या ठिकाणी येऊन पळणं आणि गुलालाला पात्र ठरणं हे त्याने शक्य करू जाणे. आणि खरंच ग्रेट आहे. ग्रेट म्हणावं लागेल. म्हणजे तो झुंजला, लढला. कारण का पोटामध्ये ती रॉड तुम्ही म्हणता म्हणजे कल्पनाच करू शकत नाही किती त्याला त्रास झाला असेल आणि किती तुम्हाला त्रास झाला असेल. म्हणून म्हणतो ते 1.5-2 महिने तुमच्यासाठी कसे गेले हो? खरंच ज्यावेळेस आम्ही नरेलाच मैदानाला आलतो आणि नरेच्या मैदानाला आल्यानंतर आम्ही 23 तारखेला मैदानाला आलतो आणि त्या ठिकाणी आम्हाला थोडं पळून आम्हाला वाटतं फायनलला 2 नंबर केला. आणि त्या ठिकाणी थोडंसं मी पण स्वतः मैदानाला होतो. पण मला जाणवलं त्या ठिकाणी की काहीतरी आपल्या नंदीत प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी आहे. मग त्यावेळेस आमचे मार्गदर्शक बल्लाळ सरांना मी कॉल तिथूनच केला. पण बल्लाळ सरांनी दुसऱ्या दिवशी येऊन त्याचे एक्सरे वगैरे काढले, त्याच्या बाकीच्या गोष्टी बघितल्या. कारण ते एवढी मोठी 6.5 इंचाची तार होती आणि त्या ताराचा प्रभाव इतका भयानक होता की न सांगण्यासारखा तो होता. आणि त्यातून पण उठून मला वाटतं 26 जानेवारीला त्याचं ऑपरेशन केलं आणि 28 म्हणजे 1 महिना म्हणजे 30 दिवसानंतर त्यांनी राटणीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदर आणि म्हणजे त्यांनी दाखवून दिलं माझ्यावर किती शस्त्रक्रिया हो काय हो, पण मी तुमच्या दावणीला आलोय, मी तुमच्यापाशी आलोय, मी तुमचं नाव उंचवणार आणि उंचवत ठेवणार. संघर्ष योद्धा म्हणायला लागेल त्याला. खरंच त्याला एक मोठा संघर्ष योद्धा म्हणावं लागेल. माझ्यासाठी तर तो संघर्ष योद्धाच आहे. दादा येडा लक्ष आणि याचं नियोजन कसं काय झालं आणि कसं काय आदत असताना मला आता दादानी सांगितलं की आता ज्या गटामध्ये पळाले सर्जा आधी सर्जामध्येच पळायचा आणि झालेल्या त्यांनी मस्त मैदानं घेतलेले आहेत बरोबर. आणि मग येडा लक्षासोबत कसं काय नियोजन झालं त्याचं? खरं बघितलं तर आज सचिन आणि सर्जा म्हणजे सचिनची ओळख ही सर्जानीच करून दिली. आणि सर्जा हा वेगाचा शेवट म्हणतो आपण. खरंच तो वेगाचा शेवट आहे आणि नेहमी दाखवून देतो ते की मी किंगच असतो. आणि खरं मी सचिनचा गुरु म्हणेन तर तो सर्जाचा माझ्यासाठी. त्याला पण संघर्ष योद्धा म्हणायला लागेल. का माहिती निंबाळकर सरांच्या दावणीला जेव्हा असताना वेगाचा शेवट त्याला म्हटलं होतं. त्याने एवढा धुमाकूळ घातला होता. त्याच्यानंतर तो अभिजित भैयांच्या दावणीला गेला आणि अभिजित भैयांना थोडंसं वाटलं की एवढी मोठी खरेदी करून सर्जा संघर्ष करत होता पण प्रेक्षकांनी त्याच्या चाहत्यांनी साथ नव्हती सोडली आणि शेवटी अभिजित भैयाचं नाव त्याने उंचावरती नेऊनच ठेवलं. काय म्हणाल? मी आता पण पाहतोय त्या नंदीचा आणि ते प्रेक्षकांनी त्याच्या चाहत्यावर घेणे. आत्ता पण आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस गट 5 झाली गाडी तर त्यावेळेस मी खरंच म्हणजे एक म्हणजे म्हणायचं आपण बोलून गेलो तर हे काय वावगं नाही की 1 नंबर केल्यानंतर जेवढा चाहता वर्ग जवळ येत नाही तेवढा गट 5 केल्यानंतर चाहता वर्ग सर्जापाशी होता. आणि ती सर्जाची क्रेजच वेगळी आहे. सर्जा किंगच आहे. दादा नक्कीच. कारण का ज्या माणसाच्या दावणीला होतं त्याने त्याला घडवलं आणि त्याच्यानंतर आम्हा प्रेम जरी दिलं अभिजित भाईने तरी चालेल. त्यांनी साथ नाही सोडली. सर्जा आहे तर सर्जाला घडवलं पुन्हा आणि पुन्हा तो आज प्रेक्षकांसाठी पळतो. आणि आज सचिन आणि सर्जा पळून लोकांच्या मनात ते बसली जोडी. काय म्हणाल? खरंच ते दोन्ही जोड कधीही पळल त्यावेळेस जेव्हा पळाली सर्जन सचिन त्यावेळेस गुलालालाच पात्र ठरलेले. आणि गुरु शिष्याची जोडी अशी कायम गुलालात असते आणि अशीच गुलालात राहणार. आता अजून एक जोडीबद्दल बोलतो जे आदतमध्ये 3 फेऱ्यामध्ये केला येडा लक्ष आणि सचिन. येडा लक्ष आणि सचिन काय ते त्याचं करल एवढं कौतुक कमीच आहे. का तर आदत वयात दोन्ही हिंद केसरी. मला वाटतं वडकीला मी 2 नंबर केला हिंद केसरीच्या मैदानाला आणि त्याच्यानंतर पुशेगावच्या हिंद केसरीला 1 नंबर केला. ही जोडच वेगळी आहे आणि ती जोड म्हणजे भूतोना भविष्याची जोड होणं मला तर शक्य वाटत नाही. ही जोडी आता परत एकदा कुठे पळताना दिसेल आपल्याला? कसं नियोजन असणार आहे? आता थोडं ह्या जोडीबद्दल बोललं तर थोडंसं
बघू लवकरच दिसेल पळताना जोडदू नंतर. दादा 3 फेऱ्यामध्ये आला, आता बिनजोडला आपल्याला सचिन पळताना बघायचं आणि सचिन जर बिनजोडला पळाला तर काय वाटतं कशामध्ये नियोजन होणार, तुमच्या मनात काय आहे? बिनजोडला जर पळाला तर 100% एक आमच्या मनातला एक पायरा आहे या ठिकाणी. हा, त्या पायऱ्यात 100% पळताना सचिन दिसेल इकडे. तो पायरा आम्हाला समजेल का, तो गुपित ठेवणार आहे? तो गुपितच एक बिनजोडचा म्हणजे या ठिकाणचा एक धप्पाचा असेल. अरे वा, म्हणजे चला मित्रांनो, बघा इथे आवाज येतो मथुर सोबत, पण बघूया भरपूर आहेत बघा. ज्या वेळेस राहुल दादा सांगतील की आज बैल घेऊन यावं लागतंय, त्या दिवशी मी त्यांच्यासाठी सचिन कधीही घेऊन यायला तयार आहे. अरे वा दादा, काय म्हणाल जेव्हा आपला नंदी आपल्या मालकाचं नाव उंचावरती पोहोचवतो, म्हणजे मर्यादाच नाही त्यांच्या फॅन्सला. मथुर जेव्हा मैदान येतो आणि राहुल दादा जेव्हा मैदानात येतो, काय म्हणालो, तो क्षणच वेगळा असेल. हा? तो क्षणच वेगळा असेल. आणि सचिन आणि मथुर, खरंच माझी बी खूप इच्छा आहे, पण योगायोग मला वाटतं एक मैदानाला योग आलता, हा, पण परंतु तो मैदान कॅन्सल झालं. त्या पायरा झालेला सगळं पाक म्हणजे मथुर पण त्या दावणीला येऊन थांबलेला होता. अच्छा. आणि अचानक एक म्हणजे त्या दिवशी मैदान ते कॅन्सल झालं. मोठ्या मैदानात पळणार होती जोड, परंतु त्या दिवसापासून आणि त्याच्यानंतर 1 महिना आपल्या सचिनचा शस्त्रक्रियेमध्ये गेला. त्यामुळं त्या आता तो पायरा थोडासा पेंडिंग राहिला, पण मी लवकरच दादांच्या पायऱ्यात दिसेल. अरे वा, चांगली बातमी दिली. आणि नक्कीच बघा दादा, हार असो किंवा जीत असो, आपल्या आवडत्या नंदीमध्ये पलतानाचा आनंद तो तो जगा आनंदच वेगळा आहे. त्या नंदी बरोबर पळण्याचा आनंदच वेगळा आहे. हार असो, जीत असो, 1 नंबर असो, नाहीतर काही असो, पण त्या नंदी बरोबर पळण्याची मनापासून खूप इच्छा आहे आणि 100% पळताना दिसणार. चला जाता जाता मैदानाबद्दल बोलूया. वाढदिवसानिमित्त हा मैदान ठेवलेला आणि एक मोठं नियोजन आहे, थारचं मैदान आहे. काय म्हणाल या आयोजन नियोजनबद्दल? आयोजन एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. चांगली शिस्त आहे आणि चांगल्या पद्धतीनं मैदान चाललेलं आहे. अतिशय चांगलं आणि पारदर्शी चाललेलं आहे. एक म्हणजे सर्वच आयोजक छान पद्धतीने काम करतात. आता बघा, सेमीसाठी सर्व टॉपचे नंदी उतरलेत. बकासूर झाला, घोडचा सर्जा झाला, मथुर झाला, लखन झाला, आता आपला सचिन झाला, येडा लक्ष झाला. काय बघायला भेटेल तुम्हाला या सेमीमध्ये? सेमीला खूप सारं वेगळं चित्र दिसेल. सर्वांनाच वेगळं चित्र दिसेल 100%. नक्कीच. धन्यवाद दादा. ओके.